नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे अमोल भाऊचा साखरपुडा 8 नोव्हेंबर. आणि 8 नोव्हेंबरला त्याचा बड्डेसुद्धा आहे आणि त्याच दिवशी त्यांनी साखरपुडा ठेवलेला आहे. तर आता मी पोहोचलो आहे आसनगावला. तर इकडनं आता जातो आतमध्ये आणि एंगेजमेंटची तयारी बघू कशी झाली. इकडनं एंट्री आहे, पिताश्री लॉन्स म्हणून घेतलेलं आहे एंगेजमेंटसाठी. चला तर आतमध्ये जाऊ आपण. आता एंट्रीलाच गौतम बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे. छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि भरपूर अशी पब्लिक आलेली आहे एंगेजमेंटमध्ये. ते सगळे माणसं आहेत. साखरपुडा आज यांचा आणि सगळे आले आज. तिकडे सगळे आहे, सगळे दाखवतो मी तुम्हाला. आणि सगळे आमचे पाहुणे, ही आमची आजी आणि हे सगळे पाहुणे आलेले. आता हे सगळे आमचे गावचे, पण थोडे ते नवरीचे. हे आमचे छोटे बाप्पा, ले भारी. ही आमची छोटी मम्मी काहीतरी करू राहिली मोबाईल मध्ये. आणि हे सगळे तो हे सगळे आहे. आणि हे आमची बॉयज पार्टी. हे सगळे, हे आमचे बाबा, ही मम्मी आणि ही विद्या मावशी फोनवर बोलतीये. मेकअप तले भारी केलंय. आणि ही छोटी मावशी. आणि तिकडे तले जोरात चालली तयारी. थोडे थोडे पाहुणे येत आहे, पण लईच. हॉल तर लई भारी आहे, दाखवते तुम्हाला हॉल. पुरं मस्त आहे, लुक तर लय मस्त आहे हॉलचा. आणि हॉल अशा जागाने ठेवला ते एकदम शांती, तिथं शांत. आणि पुरी आणि इकडे सगळे चालू आहे. हे अविनाश मामा, सगळ्यांनी इकडे बघा. आणि हा आमचा छोटासा रियांश. कोणासाठी जॉब करतो तू? भाऊजीसाठी की स्वतःसाठी? नाही, स्वतःचा चॅनल आहे. काकाचा आहे, अजिंक्य काका. लय भारी, लय मस्त आहे. आणि इकडे सगळे असे उभे. हा ब्लॉग चालू आहे. आणि काका इकडे तिकडे फिरू राहिले, पण ते खुश आहे. ते दोघं जण दोघं लय भारी दिसत आहे. व्हाईट मॅचिंग. अरे कॅमेरे अंकल लगता येत त्यांना काहीतरी सांगतात. चला आता पुढे जाऊ. लय मस्त दिसतं दोघं. आणि हे काय हा युट्यूबर आहे. आणि ते आमचे पाहुणे आलेले. ते दोघं तिघं मस्त बसला. हा नाव नाही माहित, पण तेच बोलला जिया दीदी. ते नवरा नवरी एकदम तयार झालेले आहेत. हे बघा, कॉंग्रॅच्युलेशन साहेब. चला आपण जरा फोटोशूट वगैरे करून घेऊया. इकडे फोटोशूट वगैरे चालू आहे. त्यानंतर मग इकडे प्रोग्राम सुरू होईल. आता एंट्री करूया आपण नवरा मुला. डान्सला एंट्री केलेली आहे.
इकडनं एंट्री आहे डायरेक्ट स्टेजवर. दोघांचं विराजमान झालेलं आहे. प्रोग्रामला सुरुवात केलेली आहे. मी या ठिकाणी विजय जगताप आई आणि वडील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भगवान बुद्धांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्प व्हायचे आहे. धम्मं नमामि संघं नमामि. या ठिकाणी त्रिसरण आणि पंचशील होत आहे. मी उपस्थितांना सर्वांना विनंती करेन की सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि सामुदायिकरित्या होणाऱ्या या त्रिसरण आणि पंचशीलमध्ये सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. उपं सकलं सदा या मोस्ट वेलकम. अरे मारिया रे रे पाहिला. पडेल पडेल. चला चला या कर. किलो नाही नाही अजून चालणार नाही. ती पहिलं साक्षगंधी वगैरे केलं ना. ही दिसती. ही दिसती का? ही ओळखता येते. ही आपलीच आहे का? ही आपली वाटत नाही. कुठला मेकअप आर्टिस्ट बोलवला होता? कोणता मेकअप आर्टिस्ट बोलवलेला काय माहिती नाही. सगळे एकत्र झाले सेम. हा तेच नाही. मला वाटतं कोण आहे काय माहिती. हा मॅचिंग मॅचिंग. हे आमच्या मेवणी. ओ मॅडम तुम्ही पण कधी आल्या? कधी आल्या? तोंड आणि हे सगळं आले पाहिजे. काका केक दाखवा. केक साईडला.
इकडे बघ. हा आपला ऑलरेडी रेडी झालेला आहे केक एंगेजमेंट सेरेमनीचा. मग इकडे तयारी चालू आहे. आता काय स्टार्टिंग करणार काय माहिती नाही. तर केकची स्टार्टिंग करणार आहे की रिंग सेरेमनी होईल बघू आपण. चला एंगेजमेंटला सुरुवात झालेली आहे. हो हो वा वा वा. चल घे स्टार्ट कर. आता खाली बस बाळ. थोडं पाठी बस. खाली खाली झुकून जा खाली. चला स्टार्ट. खाली झुकून जा. नाही तर इकडे बघा दोघं केक कट बघा. अमोल दादा केक कट बघ. चला स्टार्ट. स्टार्ट कर. अरे बर्थडेचं केक कापतो का एंगेजमेंट? इकडे बघ, इकडे बघ. चालतं. बघा एकमेकाकडे दोघं. केक केक भरव केक. आज एंगेजमेंट पण आहे आणि अमोलचा बर्थडे सुद्धा आहे त्यामुळे. चला स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अमोलचा वाढदिवस आहे. अरे बर्थडे. आहे ना सगळं दिसतं. हे सगळे टाकायची काय? हा ही भावकी आहे ऍक्च्युली. सगळे टाक्या. दोन तू नाही गेला. तू पण टाक्यामध्ये राहतो ना. तू पण जायचं इथे खाली बस ना. हा जा इथं खाली बस ना पुढं. इथं इथं बस ना. हा आले सगळे. सगळी भावकी आहे. दोन फॅमिली. या कोण कलवरे? हा कलवरे आहे. या ज्या सगळ्या आहेत ना या सगळ्या कलवरे आहेत. भातच्या आहे. म्हणजे सगळ्या भातच्या आहे. हा या सगळ्या भातच्या पण कलवऱ्या पण त्याच म्हणणार ना. पण त्याच म्हणणार आहे. नोकरीपेक्षा जास्त मेकअप त्यांचा. चला या या पुढे या या या. कोण कोण बाकी आहे सगळ्यांनी या. या कलवऱ्या. शिवानीला जास्त फोकस करायचं. ते सांगते माझा पण फोटो करा, माझा पण फोटो करा. इकडे बघा. हा आता शिवानी बरोबर फोकस मध्ये येशील ना तू. हा बस बस. हे छान दिसतात. हे जरा मेकअप दाखवा तुमचा जरा. इकडे इकडे बघा. हा बघा. आता दोन बाकीचे दोघं कुठे गेले? एकदा वापस.
आम्ही बोलून सांगतो की ती दादा ताई, आणि त्या वहिनी दोनदा म्हणते भाऊ बहीण. हा, असं काही लक्ष नसतं तिच्यावर जास्त फोकस कर. ती दिसली जवळ सांगा इकडे बघा समोर जवळ सारखा पप्पा पप्पा तसेच ओके काय करायचं हे चौघे राहतात हा भाऊ तर आता यांचा नंबर आलेला आहे. बघा इकडे समोर इकडे जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे आणि साखरपुडा तर एकदम मस्त झाला. फक्त खूप गडबड होती त्यामुळे काही एवढं जास्त शूट करता आलं नाही. तर या आपल्या मॅडम या दोघी जणी जेवण घेऊन आलेत माझ्यासाठी. शिवानीला जास्त फोकस करायचा तर तिलाच फोकस करू आपण. तू जेवते का नाही जेवते संपलं जेवण. ती जेवण घेऊन आली स्पेशली. अच्छा मैत्रीण मैत्रीण का किती काळजी आहे. कोणाची माझी का स्वतःची. कोणाला आणलेली? फॅमिली बघून घ्या. बघा माझी मैत्रीण बहीण whatever. किती पण best तिला आहे. ओळखता येत नाही अशी झाली आहे ती. ती आहे का विद्यार्थी नक्की नाही छान दिसते. अजिबात का ओळखायला म्हणजे ओळखायला थोडं हां डिफिकल्ट होतं आहे का ही माझीच बायको आहे पण. एंगेजमेंटचा प्रोग्राम संपला आणि डायरेक्टली मग मी इकडे हॉटेलवरती झालो कारण भरपूर उशीर झाला होता आणि हॉटेलवरती पण कोणी नव्हतं. विद्या पण तिकडेच राहिलेली आहे कारण उशीरच झाला तर इकडे यायला जमणार नाही तिला. त्यामुळं तिला बोलू तू उद्या ये. मी डायरेक्टली हॉटेलवर घेऊन आलो. तर एंगेजमेंट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.